नमस्कार मित्रांनो, क्रीडा क्रेड अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी विकास वावळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024ची आपण इथे तयारी करतोय आणि आपला सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता चाचणीचा. तर दिवस मित्रांनो 5वा आहे आपला आणि आपला चॅप्टर आहे सांकेतिक लिपी म्हणजेच कोडिंग डिकोडिंग. या आधीचे जर तुम्ही लेक्चर बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला ते बघून घ्यायचे कारण की आपण पूर्ण सिलेबस इथे कव्हर करणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या विषयाचा. पूर्ण बेसिक पासून आपण इथे घेत आहोत. मित्रांनो सगळे लेक्चर बघणे तेवढेच आवश्यक आहे कारण की एक्झाम आपल्याला पूर्ण 100 मार्काचे असेल. त्याच्यामधले 50 मार्क्स जे आहेत ते गणित आणि बुद्धिमत्तेचे आहेत. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानुसार आपल्याला सिलेबस पूर्ण जे करणं आवश्यक आहे आणि आपला कट ऑफ माहीतच आहे तुम्हाला. जर ग्राउंडमध्ये कमी भरला पेपरचा एक चान्स आहे तुम्हाला की तुमचा कट ऑफ लिस्टमध्ये नाव असणं तिथूनच चान्सेस बनतात तुमचे. ठीक आहे. तर यावेळेस खाकीसाठी मित्रांनो आपण काही ठेवणार नाही आहे बाकी लक्षात घ्या आणि तयारीला लागा कारण की दिवस हळूहळू कमी होत जातील आणि मित्रांनो काही दिवस आपले लेक्चर थोडेसे लेट पडत आहेत. तर त्यासाठी समक्ष आणि तुम्हाला काय ना आता इथून पुढे रेग्युलर लेक्चर बघायला मिळतील. थोडा आपला लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे थोडासा डिले झालाय पण कंटिन्यू लेक्चर राहतील आणि तुमचा सिलेबस आपण 30 एप्रिलपर्यंत काय मित्रांनो 30 एप्रिलपर्यंत कंप्लीट करून त्याच्यानंतर रिव्हिजन बॅच आपण घेणार आहोत. ठीक आहे. रिव्हिजन एक क्वेश्चन टाईप राहतील पूर्ण सिलेबसचे आपण क्वेश्चन जसं आपण टेस्ट सिरीज जसं घेतो त्यानुसार आपण मॉक टेस्ट सुरू करणार म्हणजेच रिव्हिजन प्रत्येक चॅप्टर वाईज आपण ती रिव्हिजन घेणार आहोत. तर शेवटपर्यंत लेक्चर बघा कारण की खूप IMP क्वेश्चन आहेत आणि खूप IMP टॉपिक सुद्धा आहेत. हा टॉपिक तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण परीक्षेला हमखास त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला बनणार म्हणजे बनणारच. चला मित्रांनो वेळ न घालवता सुरू करूया कोडिंग डिकोडिंग या चॅप्टरला. तर मित्रांनो काय आहे कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक लिपी कशाला म्हणावं आणि त्याचे प्रकार काय पडतात. तर मित्रांनो लक्षात घ्या सांकेतिक लिपीचे फक्त एकूण 3 प्रकार आपण इथे बघणार आहोत. हे 3 तसे भरपूर आहेत जवळपास 7 प्रकार आहेत पण ते इथे आपल्याला आवश्यक नाही बाकीचे कारण की आपले प्रश्न या 3 याच्यावरच बनतात. ठीक आहे. जर तुम्हाला हे जर 3 टाईप माहीत असतील तर समोरचे 4 टाईप पण यावरच अवलंबून आहे. त्यामुळे हे 3 टाईप मुख्य आहेत. हे 3 प्रकार काय आहेत मुख्य प्रकार आहेत. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 ते बघणार आहोत. पहिला टाईप बघणार आहोत आपण अक्षर आणि अक्षराचा संबंध कसा येतो कोडिंग डिकोडिंगमध्ये. अक्षर आणि अंक देन अक्षर आणि खुणा. चला मित्रांनो बघूया आपण अक्षर आणि अक्षर. अक्षर आणि अक्षर कसा पॅटर्न आहे तर बघा मित्रांनो प्रश्न असे म्हणतात की एखाद्या सांकेतिक भाषेत जर ट्रेंड हा शब्द VUISG असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला जाईल. हे झालं अक्षर टू अक्षरचं. ठीक आहे. सांकेतिक भाषेचंच डिकोडिंग म्हणजे काय म्हणता येईल मित्रांनो तुम्हाला जर ट्रेंड लिहायला आहे तर मी इथे ट्रेंड लिहितो तर बघून घ्या समजून घ्या आणि याच्यावर जवळपास याच अक्षर आणि अक्षरावर भरपूर वेगवेगळे उदाहरणं पडतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता पहिला पॅटर्न बघा कसा आहे असेल तुम्हाला समजून घ्यायचं आहे कसा येतो तर ट्रेंड या शब्दाला आपण काय लिहिलंय VUISG असं लिहिलंय. ठीक आहे. तर बघा ई आणि यू मध्ये किती अक्षरांचा गॅप आहे तर तुम्हाला एबीसीडी चांगली लक्षात असेल मी सांगतोय पहिल्या लेक्चर पासून A to Z ची जी एबीसीडी आहे त्याची पोझिशन सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. तरच तुम्हाला हे क्वेश्चन लवकर समजतात. टी आणि व्ही मध्ये कितीचा गॅप आहे तर मित्रांनो तो 1 चा गॅप आहे. बरोबर आहे. आर आणि यू मध्ये कितीचा गॅप आहे तर तो मित्रांनो 2 चा आहे. ई आणि आय मध्ये कितीचा गॅप आहे तर तो मित्रांनो 3 चा आहे आणि एन आणि एस मध्ये कितीचा गॅप आहे तर तो आहे 4 चा आणि डी आणि जे मध्ये जर तुम्ही बघितलात तर एकूण 5 अक्षरांचा गॅप आहे म्हणजे फरक आहे. ठीक आहे. म्हणजे 6वा अक्षर जे येईल मला किती अक्षर आहेत 5 अक्षर आहेत. तसंच तुम्हाला ब्रिटिशमध्ये सुद्धा करायचंय. ब्रिटिश या अक्षराचं सुद्धा तुम्हाला याच प्रकारे
कोड डिकोड करायचा आहे. म्हणजे पहिल्या अक्षरात तुम्ही काय घेणार, एकचा गॅप सोडून, म्हणजे काय येणार, ती सोडून घेणार. ती नंतर काय येतं, टी. त्यानंतर आरचं 2 अक्षर सोडून घ्या, किती येणार, यू. आयचं 3 अक्षर सोडून घ्या, काय येणार, यम. टीचं 4 अक्षरे सोडून घ्या, काय येणार, वाय. आईचं 5 अक्षरे सोडून घ्या, काय येणार, ओ. एसचं 6 अक्षरे सोडून घ्या, काय येणार, झेड. ठीक आहे. तर एचचं तुम्हाला 7 अक्षर सोडून बघायचे, काय येणार आहे ते, टी. म्हणजे ब्रिटिशचा कोड डिकोड जर झाला तर काय येणार तो, DUMYOZP आहे का ऑप्शन मध्ये, बघा इथे DUMYOZP ऑप्शन सेकंड तुमचं इथे असं उत्तर असेल. समजलं कसं केलं. अशा प्रकारे तुम्हाला हा बघितला पहिला टाईप. ठीक आहे, एक प्रकार. ठीक आहे, एक उदाहरण. आता हेच तुम्हाला दुसरं उदाहरण बघायचं आहे, अक्षर आणि अक्षरांचं कोडिंग डिकोडिंग मध्ये कसं येतं. तर बघा आता हा त्याच्यापेक्षा वेगळा काय म्हणते, एका सांकेतिक भाषेला जर मेघ हा शब्द FLBN असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत चोर हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा, मेघला काय लिहिलं यांनी आणि कसं लिहिलं ते समजून घेणं आवश्यक आहे. LBN लिहिलंय. ठीक आहे, तर याचा थोडासा पॅटर्न वेगळा आहे. तुम्हाला इथे पोझिशन चेंज बघायला मिळते. बघा, संबंध डायरेक्ट एमचा एनशी आला, शेवटचे अक्षर आले, कितीने आला तो, एकने फरक दिसला. ठीक आहे, नंतर एचा बीने, हा पण एकचा फरक आहे. ए टू एल जातो मी, हा सुद्धा एकचा फरक आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. तर ई आणि एफचा सुद्धा कितीचा फरक आहे, एकचा फरक आहे. फक्त काय झालं, रिव्हर्स पॅटर्न घेतलेला आहे तुम्हाला. इथं मेकला असं न घेता लास्ट शब्दापासून उलट लिहिलंय, हा याचा टाईप आहे. ठीक आहे, तोच पॅटर्न मध्ये तुम्हाला शुअरचं लिहायचं, काय लिहायचंय, शुअरचं लिहायचं. सगळ्यात शेवटचा शब्द यस, म्हणजे पहिला यस आहे तर शेवटचा काय येणार तुम्हाला, टी येणार आहे, बरोबर आहे, यस टी. यू नंतर जर +1 घेतलं तर काय येणार आहे, यू व्ही, बरोबर. आरचं काय येणार आहे, यस येईल तुम्हाला, आर एस. ईचं काय येईल, ई एफ. काय कोड झाला, FSVT. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन पहिला तुमचं इथं उत्तर आहे. समजलं कसं केलं. पहिला टाईप कसा बघितला, तर तो सिक्वेन्स वाईज होता, 1-1, 2-2, 3-3, 4-4 असे गॅप सोडून बनलेला आहे. दुसरा टाईप तुम्हाला काय दिसलाय, पहिला अल्फाबेट तर डायरेक्ट लास्ट अल्फाबेटचं कनेक्शन, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईप माहीत असणं आवश्यक आहे, कारण की तेव्हाच तुम्हाला समजेल की ऍक्च्युली डिफरन्स काय, म्हणजे कोणता पॅटर्न इथे लागू होतो. तर सगळे पॅटर्न आपण इथे बघणार आहोत. आता इथे बघा, तिसरा नवीन पॅटर्न हा कसा घ्याल तुम्ही, हा कसा सोडवाल, बघा, पॉसिबल. ठीक आहे, काय येतो, पॉसिबलला यांनी SLVPLYOV असं लिहिलंय. नंतर आपल्याला फ्रीजचं शोधायचं. तर पहिल्यांदा हा कोड बघा, पॅटर्न कसा आहे, POSSIBL पॉसिबल आहे. याला काय लिहिलं त्यांनी, SLVPLYOB. लक्षात घ्या मित्रांनो, 1+1- असा पॅटर्न इथे दिसून येतो. बघा आता, तर B to E जर तुम्ही गेला तर हा रिव्हर्स पॅटर्न आहे, L to O गेलं तर स्ट्रेट पॅटर्न, म्हणजे 1+1- आहे. बघा आता P आणि S काय ना, 2 अक्षर सोडून पुढं आहे, बरोबर आहे. QRS जर सोडलं,
क्यू आणि आर जर सोडलं तर एस येणार, म्हणजे काय +2 आहे. आणि तेच जर ओ आणि एल जर बघायला गेलं तुम्ही, तर ओ पासून एल हा रिव्हर्स पॅटर्न आहे, म्हणजे -2 आहे. बघा मधात काय एल नंतर काय येतं एम एन ओ, बरोबर आहे. हा पॅटर्न असं नाही येता कसा आहे रिव्हर्स आहे, म्हणजे काय हा मायनस पॅटर्न आहे, म्हणजे एक प्लस एक मायनस. बघा एस आणि व्ही, एस नंतर काय येतं एस टी यू व्ही, बरोबर आहे. असं पॅटर्न म्हणजे काय प्लस पॅटर्न आहे, +2, बरोबर आहे. दुसरा अंतर पी, एस टू पी म्हणजे काय रिव्हर्स पॅटर्न, म्हणजे -2 आहे. मधात काय क्यू आणि आर आहे. समजलं तसं आय आणि एलचा हा सुद्धा +2 आहे, म्हणजे एक प्लस एक मायनस, एक प्लस आणि एक मायनस, असा हा पॅटर्न आहे. हा पकडला आपण पॅटर्न, काय समजला. तोच पॅटर्न आपल्याला फ्रीजमध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे, फ्रीज या शब्दासाठी काय फ्रीज, एक प्लस एक मायनस, काय तयार होईल बघा मित्रांनो. तर पहिला आपण प्लस घेणार आहे, म्हणजे काय येणार एफचा GHI होणार, +2 जर केला तुम्ही. ठीक आहे, 2 जर अक्षर सोडून घेतला तर. नंतर काय करायचं आहे -2. आरचं काय होणार -2 केल्यावर ओ होणार, बरोबर आहे. कारण काय आर, आरच्या आधी काय असतो क्यू पी आणि मग ओ, मधात काय 2चा गॅप, बरोबर आहे. +2 घ्या, ती नंतर काय FG येतं, बरोबर आहे. आता इथं ईचं -2 घ्यायचं आहे, काय येणार आहे DC येईल, बरोबर आहे. झेडचा +2 करायचा आहे, काय येणार AB आणि नंतर येणार C. ईचं काय येणार आहे -2, रिव्हर्स जायचं आहे, मागाशीच काढला आपण, काय येणार तो बी येणार आहे, बरोबर आहे. काय कोड बनला तुमचा IOHBCB, IOHBCB, ऑप्शन चौथा तुमचं इथे उत्तर आहे. असा हा पॅटर्न बनलेला आहे मित्रांनो. परत बघा चौथा पॅटर्न आहे, प्रत्येक पॅटर्न वेगवेगळा घेतला आहे मित्रांनो. ठीक आहे, कसं सोडवायचं आहे बघा. शब्द काय दिलाय सरप्राईज, बरोबर आहे. ह्या डिकोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की पॅटर्न कशा प्रकारे हा सॉल्व्ह करायचा आहे. प्रत्येक पॅटर्न तेवढाच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपण प्रत्येक टाईप इथे समजून घेतोय, परीक्षेला कोणताही पडेल माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे लेक्चर पूर्ण बघत चला, माझा तर स्किप करून होणार नाही. आणि परीक्षेला एक एक मार्क तेवढाच इम्पॉर्टंट आहे, कळलं ना. जर 126 कट ऑफ लागला आणि तुम्हाला 125 असले, काही फायदा आहे त्या गोष्टीचा नाही, कारण तुम्ही 125 वर थांबला तर कट ऑफ 126 लागून जाईल, समजलं ना. एवढा फरक पडतो एका मार्काचा, तर लक्षात घ्या. परीक्षेच्या आधीच तयारी चांगली ठेवा, जेणेकरून नंतर पछतावायचं काम नाही पडलं पाहिजे. काय लक्षात घ्या मित्रांनो, एक प्रश्न, एक चॅप्टर सगळं महत्वाचं आहे. बघा सरप्राईजला यांनी HFIKIRHV लिहिलंय, कसं लिहिलंय तर बघा मित्रांनो, जर तुम्ही ABCDEFGHIJKL, ठीक आहे. आता इथून खालून मी रिव्हर्स घेणार आहे. ठीक आहे, NOPQRSTUVWXYZ. मित्रांनो, जर तुम्ही पहिले लेक्चर बघितलं असेल, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघितले त्यांना हा पॅटर्न माहीत आहे की मी अशी ABCD का लिहिली, कारण की हे काय आपल्याला सॉल्व्ह करायचं सोल्युशन. बघा मित्रांनो, एसचा अपोजिट हा एच असतो, बघा इथे दिसतंय का, एच आणि एस हा एकामेकाच्या अपोजिट असतं, यू आणि एफ एकामेकाच्या
अपोजिट असतात. आर आणि आय एकामेकाच्या अपोजिट असतात. हे बघा इथे दिले आय आणि आर एकामेकाच्या काय अपोजिट आहे. ठीक आहे. तर ही एबीसीडी जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला लगेच कळालं असेल की नेमका हा पॅटर्न आहे कसा. बघा एसचा एच आहे, आरचा अपोजिट आहे आय घेतलं, पीचा अपोजिट कोण आहे के, बरा के आलेला आहे, आरचा आय घेतलाय, आर 2 वेळा आहे ना, आयचा आर आय आर परत आहे एस ई, म्हणजे बघा तुम्हाला लगेच पॅटर्न पकडायला मिळतो. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, पीचा अपोजिट शोधायचा कोण आहे तो के, एचा अपोजिट कोण आहे झेड, टीचा अपोजिट कोण आहे तर टीचा अपोजिट इथं जर बघितलं कोण आहे तो जी, काय येणार आहे जी, इथं बी काय येणार जी, ईचा अपोजिट व्ही, आरचा अपोजिट आय, एनचा अपोजिट एम, हा झाला तुमचा कोड के झेड जी जी व्ही आय एम. ऑप्शन 4 तुमचं उत्तर. म्हणजे काय आहे, मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय की ए टू झेड जी एबीसीडी आहे ती कोणकोणत्या टाईपमध्ये कशी लक्षात ठेवायची, त्यानुसार हा क्वेश्चन आहे. जर तुम्ही परस्पर संबंध जर बघितलं चॅप्टर बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण या एबीसीडीचा वापर करून उदाहरणं सोडवलेले आहेत. तर हा पॅटर्न माहीत असणं तेवढाच आवश्यक आहे. तर ते आधीचे लेक्चर बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला लेक्चर अजून सोपं जाईल बघायला. ठीक आहे. नंतरचा टाईप बघा काय म्हणतो. डबल हा नवीन नवीन टाईप आहे. त्याच अक्षर आणि अक्षरामधला कोडिंग डिकोडिंगचा काय शब्द दिला आहे, इंग्लिश शब्द दिलेला आहे तुम्हाला इथे. याला काय लिहिलंय, एस एच एस. बघा ई आणि जी. ठीक आहे. तर पहिल्यांदा ई आणि एफ बघा काय केलंय, +1 आहे आणि हे जे एन जे आहे ना, तर एन इथं शिफ्ट केलाय आणि जी इथं शिफ्ट केला. ते समोर एल आयचं झालंय, एल इकडे शिफ्ट केलाय, आय इथं शिफ्ट केलाय, एस इथं शिफ्ट केलाय आणि एच इथं शिफ्ट केलाय. बस एवढंच आहे, बाकी काही लॉजिक इथे शोधायचं काम नाही. तेच तुम्हाला सेल्फिश मध्ये करायचं. सेल्फिश मध्ये तुम्हाला तोच पॅटर्न यूज करायचा. थोडा सोपा पॅटर्न आहे. एसचं प्लस करा, काय येणार आहे एस नंतर ई येतं बरोबर. आता चेंज करा, इथं लिहा, एल इकडे घ्या, झाला डबल एफ इथे घ्या, आय इकडे घ्या, एस इथे घ्या, एच इथे घ्या, झाला फॉर्स काय टी एल ई आय एफ एच एस. ऑप्शन तुमचं इथे याचं उत्तर आहे. समजलं कसं केलं. असे टाईप तुम्हाला परीक्षेत बघायला मिळते, फक्त ते टाइमवर क्लिक झाले पाहिजे. काय मित्रांनो, नंतर घ्या आता हा बघा, हे सगळे टाईप झाले तुमचे अक्षर आणि अक्षरांचे कोडिंग डिकोडिंगचे बरोबर आहे. आता आपण काय बघणार आहे, अक्षर आणि अंक. दुसरा टाईप बघायचा आहे मित्रांनो. हे क्वेश्चन समजले असतील ना, समजले असतील तर कमेंट बॉक्समध्ये यस करायचं आहे, नसतील समजले तर नो म्हणून सांगा. कारण की आपण समोर चालून रिव्हिजन घेणारच आहोत, तर माझ्या ते लक्षात राहील कोणतेही उदाहरण समजले आणि कोणते नाही. आता बघायचं आपल्याला अक्षर आणि अंक. अक्षर आणि अंक जेव्हा तुम्ही बघता त्याच्यामध्ये तुम्हाला ए टू झेडच्या नंबरिंग माहिती पाहिजे. काय नंबरिंग माहिती पाहिजे, तरच तुम्हाला हे सोपं जाईल. ज्यांनी आधीचे लेक्चर बघितले त्यांना माहिती आहे की याचा उपयोग कसा करायचा. चला आपण डायरेक्ट उदाहरणावर जाऊ. एका सांकेतिक भाषेत जर ए ला 1, सी ला 3 आणि एफ ला 6 या क्रमाने अंक वापरले तर सांकेतिक भाषेत बिग मॅन हा शब्द कसा लिहिला जाईल. तर ते काढायचं म्हणजे काय, ए ला तुम्ही 1 लिहिलं, सी ला 3 लिहिलं, एफ ला 6 लिहिलं. हे काय यांचे सिक्वेन्स नंबर आहे बरोबर आहे. इथंच तुम्हाला फक्त काय करायचंय, बिग मॅन आहे ना त्याचे सिक्वल नंबर लिहून घ्यायचे, तोच तुमचा कोड सॉर्ट आउट होईल. बीचं काय येतं मित्रांनो 2 नंबर आहे. आय किती नंबरवर येतो मित्रांनो, तो येतो 7 नंबरला बरोबर आहे. त्याच्यानंतर येतं जी सॉरी आय 9 नंबरला येतो मित्रांनो आणि जी 7 नंबर.
एम येतो 13 नंबरला, ए येतो 1 नंबरला आणि एन येतो 14 नंबरला. हे असं परफेक्ट माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे नंबर काय झाला 297131114 आहे का? 297 इथं 11 29713 पाहिजे नाही आहे. 29 इथं 27 नाही आहे. 2971314 हे ऑप्शन चौथा तुमचं इथे उत्तर आहे. असं जायचं अक्षर आणि अंकाचं उदाहरण येतात. असा हा टाईप आहे. सोपा आहे की नाही मित्रांनो? काय जास्त अवघड आहे का? नाही. फक्त काय तुम्हाला ए टू झेडच्या नंबरिंग माहीत असणं आवश्यक आहे. आता कधी-कधी त्या रिव्हर्स सुद्धा असू शकतं. म्हणजे काय? तर ए टू झेड तुम्ही असे गेलात, तर तुम्हाला 1 नंबरवर ए दिसेल आणि 26 नंबरवर झेड दिसेल. आणि हेच जर झेड टू ए असेल, तर तुम्हाला 1 नंबरवर झेड लिहावा लागेल आणि ए हा 26 नंबरवर. असे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतात. त्यासाठी तुम्हाला पूर्ण नंबरिंग माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो, एक सांकेतिक भाषेत ए बरोबर काय आहे? तर सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 2 दिले. काय मित्रांनो? ए बरोबर 2 दिलाय, बी बरोबर 4 दिलाय, सी बरोबर 6 दिलाय आणि डी बरोबर 8 दिलाय. ठीक आहे. म्हणजे काय झालं, जो ए 1 नंबरवर होता, त्याला आता केलं यांनी 2. जो बी 2 नंबरवर होता, तो झाला 4. म्हणजे काय डबल न लिहिल्या. आणि जो झेड आहे, तो झेड काय असणार आहे? 26 दुनी 52. काय असणार आहे? 52 असणार आहे. ठीक आहे. ही अल्फाबेटची सिरीज आहे. तर आपल्याला नॅशनल शब्दाचं लिहायचं आहे मित्रांनो. काय? नॅशनल. ठीक आहे. आधी काय करू आपण याचा प्रॉपर नंबर लिहून घेऊ. एनचा काय येतो मित्रांनो? तो 14 आहे. बरोबर आहे. एचा काय 1 आहे. टीचा काय 20 आहे. बरोबर. आयचा काय आहे 9 आहे. ओचा काय आहे 15 आहे. एनचा काय 14. एचा 1. एलचा 12 असतो मित्रांनो. ठीक आहे. हा झाला यांचा रेग्युलर सिक्वेन्स नंबर. पण आपल्याला काय करायचं आहे, एला 2 लिहायचं म्हणजे डबल करायचं. तसे सगळ्यांना डबल करा. म्हणजे 14चा काय होईल 28, 1चा होईल 2, 20चा होईल 40, 9चा होईल 18, 15चा होईल 30, 14चा होईल 28, 1चा होईल 2, 12चा होईल 24. म्हणजे सगळ्यांना डबल करायचं. ते काय पाहिजे आता कोडिंग काय ना पाहिजे आपल्याला 28 2 40, 28 2 40 इथं आहे, 28 2 40 इथे आहे. पुढचं बघा. नंतर आहे 10 30, 18 लिहायचं होतं. 18 30 इथे काय 14 30 आहे म्हणजे झाला ऑप्शन एलिमेंट. इथे बघा 28 2 40, 18 30. अच्छा. इथे लिहिण्यात चुकलं मित्रांनो. ठीक आहे. त्यांचं काय 14 14 दोन्ही 28 होता. 26 लिहिल्या गेले. 28 करा. ठीक आहे. 2 24 म्हणजे ऑप्शन 1 तुमचं इथे अचूक उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. असं तुम्हाला आलंच पाहिजे. ऑप्शन हे तुमचं इथे अचूक उत्तर आहे. समजलं कसं केलं तर? असा हा पॅटर्न आहे. इथं टायपिंग मिस्टेक झाली मित्रांनो. इथं 8 पाहिजे. ठीक. इथे 26 टाइप झाले. इथे 8 पाहिजे. बाकी सगळ्या ठिकाणी बरोबर आहे. इथे बघा इथे 14 लिहिलंय. म्हणजे नंबर आपल्याला हा पाहिजे. ठीक आहे. ऑप्शनमध्ये थोडंसं लिहिण्यात चुकलंय. बाकी कोडिंग आन्सर तुमचं हे आहे. इथं आपण सॉल्व्ह केलंय. अजून एक टाइप बघा. त्याला कसं लिहिलंय? काय म्हणतो प्रश्न? एका सांकेतिक भाषेत जर नॅशनलला 5 3 4 2 1 5 3 6 असा लिहिला तर सिंगल या शब्दाला 7 2 5 8 9 0 असा लिहिला तर रेट हा शब्द कसा लिहायचा? सांगा आता मित्रांनो याला कसं करता येईल? सोपं आहे. एवढा अवघड नाहीये. पॅटर्न समजून घ्या मित्रांनो. आता जर तुम्ही बघितलं नॅशनलला त्यांनी काय लिहिलंय? नॅशनलचा कोड काय आहे? तो लिहून घ्या. आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी करतोय. तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल.
कारण की यातच कोड तुमचा दडलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. जेवढे शब्द आहे तेवढे अंक जर असतील तर सगळं यातच दिलेलं आहे. ठीक आहे. सिंगरचा काय दिलाय 7, 2, 5, 8, 9, 0 बरोबर आहे. काढायचा काय आला आपल्याला रेट. सोपं काय आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला कोणता शब्द बघायला मिळतो या 4 शब्दामधला टी आहे. बरोबर आहे. टी आहे आणि इकडे बघा ई आणि आर आहे. बरोबर आहे. तर आरचा कोड काय येते 0 मित्रांनो. बरोबर आहे. एचा काय आहे 3 आहे. इथे बी एचा काय 3 आहे म्हणजे काय 3 लिहायचं आहे. टी बघा इथं टी आहे. बरोबर. टीचा कोड काय दिला मित्रांनो 4 दिला आणि ई इथे बघा ईचा कोड काय दिलाय 9 म्हणजे रेटचा कोड काय झाला 0349 एक ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन तो तुमचं अचूक उत्तर आहे. समजलं? काय चेक केलं फक्त मी नॅशनल किती अक्षरांचा शब्द आहे तर 8 अक्षरांचा शब्द आहे आणि समोर सुद्धा 8च अंक दिलेत म्हणजे काय त्याच्या समोरचा जो शब्द आहे त्याला सुद्धा तेवढेच किती आहे 6 आहेत आणि 6च अंक आहे म्हणजे एका एका अक्षराचा एक एक नंबर दिलेला आहे आणि पुढचा अक्षरास तुम्हाला कसा लिहायचा ते शोधून काढायचं म्हणजे त्याच प्रश्नामध्ये तुमचं उत्तर दडलेलं आहे. थोडे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात फक्त काय प्रश्न ओळखीचा पाहिजे. पाहता क्षणी तुमची त्याची आधी ओळख झालेली पाहिजे तर तुम्हाला बोलताय. जसं एखादा फ्रेंड जेव्हा बनवतो आपण, फ्रेंड जेव्हा बनवतो ते कसं एकदा त्याची ओळख झाली तर कुठेही दिसलं तर आपण त्याला हाय हॅलो करतो ना. आता ओळखीचा आहे. त्याच्याशी आपण कम्फर्टेबल बी असतो बोलायला. तसे प्रश्न आपल्याला कम्फर्टेबल केव्हा होतील जेव्हा आपण त्यांना रोज हाय हॅलो करू. तेव्हा ते आपल्याला कम्फर्टेबल होतील आपल्यासोबत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि जर आतापर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो, नक्कीच चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करायचं आहे. शेअर करायला चिंगूसीपणा करायचा नाही. ठीक आहे. की जेवढं तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करसाल, तेवढंच मला आनंद होईल, मला खुशी होईल, की हां, तुमचा प्रतिसाद मला मिळतोय. तुम्हाला माझं लेक्चर आवडतंय, असं मी तेव्हा समजेल. आणि काही प्रश्न असले तर कमेंट करा आणि कमेंटमध्ये जे विद्यार्थी मला जी-केसाठी घ्या म्हणताय, सर जी-के घ्या, करंट अफेअर घ्या. तर मित्रांनो, आपण इथे गणित आणि बुद्धिमत्ताच घेतोय आणि जर तुम्हाला जी-के करंट अफेअर बघायचे तर ते आपण टेलिग्रामला आपण त्याच्या नोट्स प्रोव्हाईड करतोय, काही डाटा प्रोव्हाईड करतोय. जमलं तर आपण त्याची मॉक टेस्ट सुद्धा चालू करू लवकरच. पण पॉसिबल नाहीये कारण की ऑलरेडी बुद्धिमत्ता आणि मॅथ आपण इथे घेतोय. तर बघू थोडंसं वेळ जाऊ द्या. जर मला काही सोल्युशन भेटलं त्यात तर नक्कीच आपण एक घ्यायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला आवश्यक जी माहिती आहे ती नक्कीच आपण आपल्या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि जरा सेल्फ स्टडी सुद्धा करायला सुरुवात करा. फक्त YouTubeचे लेक्चर पाहून होत नाही. त्याला तुम्हाला स्वतः सुद्धा रिव्हिजन देणं आवश्यक आहे. ठीक आहे. नुसतं YouTubeला व्हिडिओ पाहून तुम्हाला हुशार झाले असं होणार नाही. तुम्हाला त्या प्रश्नांची प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल. फक्तच YouTubeवरच डिपेंड नका राहू. ठीक आहे. जे शिकलात त्याची प्रॅक्टिस करत चला. सगळं जरा बघत जा. YouTubeलाच तुम्ही येऊन बघून होणार नाही. जसं रनिंग करण्यासाठी ग्राउंडवर उतरावं लागतं, तसं अभ्यास करण्यासाठी पुस्तक घेऊन बसावं लागतं. ठीक आहे. आता बघा कॅट हा शब्द काय लिहिलाय 24 म्हणून लिहिलाय, डॉग लिहिलाय 26. हॉर्सला कसं लिहिता येईल हे विचारले यांनी. कसं लिहिणार आहे तर बघा मित्रांनो, काय केलं यांनी. तर इथे तुम्हाला अक्षरांची पोझिशन माहीत असणं आवश्यक आहे. कशी? आता सीचा नंबर काय मित्रांनो? कितव्या पोझिशनला आहे? तिसऱ्या. टी कितव्या पोझिशनला आहे? पहिल्या. टी कितव्या पोझिशनला आहे? तर तो 20. जर तुम्ही त्यांची बेरीज केली तर काय येतं? 24. तेच इथं 24 लिहिलंय. तसं डॉगचं लिहिलंय D-O-G. टी कितव्या पोझिशनला आहे? तर तो 4थ्या पोझिशनला आहे. ओ कितव्या पोझिशनला आहे? तर ओ 15व्या पोझिशनला आहे. आणि जी कितव्या पोझिशनला आहे? तर तो 7व्या पोझिशनला आहे. जर तुम्ही यांची बेरीज केली तर काय येते? 26. तसंच तुम्हाला हॉर्स या शब्दात ही अक्षरांची बेरीज करायची. एच कितव्या पोझिशनला असतो? तो असतो 8व्या.
अधिक ओ किती आहे 15. आर कितीवर आहे आर येतो मित्रांनो 18व्या बरोबर. आणि यस कितव्या पोझिशनला आहे 19. आर नंतर यस येते ना. ई कितव्या पोझिशनला आहे 5. यांची करा बेरीज बेरीज बघा 5 आणि 9 14 14 आणि 8 22 22 आणि 5 27 27 आणि 8 किती होतं 35. त्याला किती 3 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 3 6 किती बेरीज येते 65. एक ऑप्शन मध्ये आहे हॉर्स या शब्दासाठी किती अंक असेल 65 असेल. ठीक आहे मित्रांनो समजलं. असे तुम्हाला ए टू झेडच्या पोझिशन माहीत असल्या तर आन्सर फास्ट सोडवतं. परीक्षेला काय करायचंय पेपर सुरू झाला की आपले ए टू झेड एबीसीडी लिहून घ्यायची. कारण तुम्हाला अक्षर मालिकावर कमीत कमी 5 प्रश्न राहतीलच फक्त वेगवेगळ्या टाईपचे. तर इथे तुम्हाला एबीसीडीवर माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून लक्षात घ्या ए टू झेड पाठ करून घ्या म्हणजे तुमचा परीक्षेमध्ये लिहिण्यात वेळ जाणार नाही. काय मस्त ए बी सी डी पटकन लिहून घ्यायचं आपल्या रफ शीटवर त्याची नंबरिंग देऊन घ्यायची आणि मग प्रश्न बघायचे. कारण तुम्हाला 5 प्रश्न हमखास परीक्षेला असतात अक्षर मालिकेवर आणि अंक मालिकेवर आपण पुढे बघणार आहोत. आता बघा इथं काय आहे फिजिक्स. फिजिक्सचा कोड दिला इथे 49. गोचा दिलाय 4. गार्डन दिलाय 36. तर मोबाईलचा काय काय केलंय इथे फिजिक्स बघून घ्या. याची तर काय लिहिलंय 49. बघा मित्रांनो फिजिक्स या अक्षरात किती शब्द आहेत 7 आहे बरोबर. तर 7चा वर्ग केला तुम्ही तर किती येतो तो 49. बस ही ट्रिक आहे. गो किती शब्द आहेत तर किती अक्षर आहेत 2. 2चा वर्ग किती येतो 4. बस. गार्डन किती अक्षर आहेत 6. 6चा वर्ग किती येतो 36. आलं. असा आहे हा पॅटर्न. मोबाईल काढायचा आपल्याला काय मोबाईल किती अक्षर आहेत 6. 6चा वर्ग किती आहे 36. झालं उत्तर. ऑप्शन ए तुमचा चूक उत्तर आहे. त्याच्या ठिकाणी काही दुसरे बी असतं एखादं 3 अक्षरी 5 अक्षरी जरी शब्द असतात तरी तुम्हाला त्याचं काय करावं लागलं असतं फक्त वर्ग काढावा लागला असता. ठीक आहे. असा पॅटर्न आहे. सोपा आहे ना समजते ना. लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. बघणार आहे आपण तिसरा पॅटर्न मित्रांनो. तिसरा पॅटर्न काय म्हणतो अक्षर आणि खुणा म्हणजे काय तर बघा असा प्रकारे प्रश्न दिलेला राहील. खालील अक्षरांचे संकेत दिलेले आहेत त्यांचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे काय एफचा कोड काहीतरी हा दिलाय एमचा स्टार करून गोल केलाय एनचा स्क्वेअर आहे काय टीचा ट्रायंगल आहे ओचा डॉलर आहे यूचा अल्फा आहे. ठीक आहे असं आहे मित्रांनो. ठीक आहे. एसचा बीटा आहे वायचा हॅश आहे टीचा आहे त्रिशूल इथं दिलेलं आहे. तर असं तुम्हाला हे कोड दिलेले आहेत अक्षरांचे आणि त्याच्यावरून तुम्हाला काढायचं आहे. म्युटिनी या अक्षराचा सांकेतिक काढायचं. एमचं काय आहे स्टार दिलाय त्याला गोल केलाय बरोबर आहे. असं काढायचं तुम्हाला एम यू टी आय एन वाय सगळ्यात सोपा पॅटर्न हा आहे. बस याच्यावरून तुम्हाला शोधून काढायचं आहे कोड. काय येणार आहे स्टार आणि गोल. यूचा काय अल्फा टीचा काय ट्रायंगल आयचं काय आहे आयता बीटा एनचं काय आहे स्क्वेअर आणि वायचं काय आहे हॅश. झालं तुम्हाला पुढे दिसते तुम्हाला इथं दिसते ऑप्शन बी तुमचं अचूक उत्तर आहे. बस अशा प्रकारे तुम्हाला अक्षर आणि खुणा खुणा म्हणजे काय सिम्बॉल असं मी म्हणू शकते इंग्लिशमध्ये काय म्हणतात सिम्बॉल काय अल्फाबेट आणि सिम्बॉल यांचा पॅटर्न दिला राहील आणि त्यानुसार तुम्हाला ते शोधून काढून त्याचं उत्तर काढायचं आहे. असा पॅटर्न असेल. पुढचा प्रश्न बघा त्याच्यावर त्याच पॅटर्ननुसार आहे. असेच पॅटर्न तुम्हाला समोर बघायला मिळतील. इथं काय दिलंय मोस्ट
एमचं काय माहितीच तुम्हाला काय स्टार आहे त्याला गोल आहे. ओचा काय डॉलर आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय बघायचं एसचं काय बीटा आहे. नंतर काय टीचं काय आहे ट्रायंगल आहे. पुढे दिसतं तुम्हाला सर्कल तर 3 याच्यात आहेच आहे. दुसरा काय तो ओचा डॉलर म्हणजे इथे पण दिसतोय, इथे पण दिसतोय. म्हणजे हा ऑप्शन 2 झाले एलिमिनेट. नंतर काय बघायचं एसचं बीटा, इथं बीटा आहे, इथं काय ॲट आहे म्हणजे ऑप्शन ए तुमचं इथं अचूक उत्तर. झालं. अशा प्रकारे तुम्हाला अक्षर आणि खुणाचे प्रश्न बघायला मिळतील आणि अशा प्रकारचे टाईप राहतील. सगळ्यात सोपं पॅटर्न तो असणार आहे. तर तुम्हाला आधीचे 2 पॅटर्न होते कोणते? अक्षर आणि अक्षरांचा कोड करा. अक्षर आणि अंकांचा कोड करा. हे बाकी टफ आहे. सगळ्यात सोपं काय अक्षर आणि सिम्बॉलांचा. ठीक आहे. आणि इथेच आपलं लेक्चर थांबतोय आपण पूर्ण आपण जे अक्षर मालिकेवरचे जेवढे काही पॅटर्न होते ते आपण काय केले पूर्ण केले मित्रांनो बरोबर. टोटल पॅटर्न कव्हर केलेत आपण. जर तुम्ही बघितले नसतील लेक्चर तर आधीचे बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण सगळे पॅटर्न अक्षरमालिका बेसवर होते. आता पुढचे जे प्रकरणे आहेत, जे चॅप्टर आहेत ते अंकमालिकेवर संबंधित आहे. ठीक आहे. आणि आपण अंकमालिका बघणार आहे एक दिवस. परस्पर संबंध जे अंकांचा असतो त्याच्यामध्ये गाळलेली पदे शोधा अंकांचं ते आपण समोरचं एक चॅप्टर म्हणजे 3 चॅप्टर समोरचे येणारे लागोपाठ चॅप्टर असणार आहे. तर जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल आणि पुढचे बघायचे असतील लेक्चर तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो. कारण की काय आहे ना तुमच्या सबस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला इथे काय होतं रोजच्या रोज काय अपडेट येतात ते कळणार नाही. कारण की जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर तेव्हा तुम्हाला रोज नोटिफिकेशन येईल की आपले लेक्चर आलंय म्हणून. आणि त्याच्यात आपण जीकेचे क्विज सुद्धा आपण टेलिग्रामला आणि यूट्यूबला घेणार आहोत. तर ते जे विद्यार्थी म्हणतात जीके घ्या हे घ्या तर त्यांच्यासाठी ते रिव्हिजन राहील. ठीक आहे. जेव्हा त्याच्यावर ऑप्शन पण राहतील टिक करायचं आहे. जर तुमचं रॉंग असलं तर तिथं रॉंग दिसेल आणि राईट जे आहे तिथं मला दिसून जाईल. आपण स्पष्टीकरण सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करतोय. तर ते सुद्धा लक्षात असू द्या. पण चॅनलला सबस्क्राईब करा माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे म्हणजे मला कळेल तुमच्या अडचणी काय मित्रांनो. ठीक आहे. तर थँक फॉर वॉचिंग आणि काय अकॅडमीला चांगलं व्हायरल करा. तुमच्या मित्रांना नक्की सांगा की एकदा तरी लेक्चरला चॅनलला व्हिजिट तरी द्या आणि टेलिग्राम चॅनल काय करा जॉईन नक्की करा. ठीक आहे. थँक फॉर वॉचिंग मित्रांनो. जय हिंद.